काँग्रेसचे मिळून 46 जागांपर्यंत इथे पोहोचलेले आहेत। आतापर्यंत एक्झिट पोलचे जे अंदाज होते ते या ठिकाणी खरे ठरताना दिसतायत। मात्र एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये 50चा आकडा एनसी आणि काँग्रेस पार करेल असा अंदाज होता। मात्र सध्या एनसी आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये 46 जागांवर पोहोचलेली आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। हरियाणामध्ये कलानुसार काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने आता वाटचाल करते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस 65 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेससाठी एक मोठं यश म्हणावं लागेल। हे कल आहेत, निकाल चित्र स्पष्ट होईल। हरियाणामध्ये कलानुसार सध्या काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने पाहायला मिळते। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप या ठिकाणी 21 जागांवर आघाडीवर आणि इतर 4। हरियाणामध्ये काँग्रेसनं जोरदार धक्का भाजपला या ठिकाणी दिलेला आहे। काँग्रेस 65 जागांवर या ठिकाणी पोहोचले। इतकं बहुमत आतापर्यंत काँग्रेसला हरियाणामध्ये कधीच मिळालं नव्हतं। इतकं मोठं बहुमत इथे काँग्रेसला हरियाणामध्ये मिळालेलं आहे। 90 पैकी फक्त 25 जागा सोडल्या तर काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर। काँग्रेससाठी ही एक आशादायक चित्र, सकारात्मक चित्र जे आहे ते या ठिकाणी आपण म्हणू शकतो। काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 21 आणि इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर 90 जागा एकूण 46चा आकडा काँग्रेसनं केव्हाच पार केलेला आहे। हरियाणामध्ये काँग्रेसची चांगली जोरदार मुसंडी। तर इथे हरियाणामध्ये चौटाला कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे। हरियाणामध्ये कलानुसार काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने जे आहे तिची वाटचाल सुरू आहे। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस जी आहे ती 65 जागांवर आघाडीवर आहे। हरियाणामध्ये जननायक जनता पार्टीला खातंही उघडण्यात यश आलेलं नाही। जेजेपीनं इथे खातं देखील उघडलेलं नाही। आपनं देखील खातं उघडलेलं नाही। हरियाणामध्ये काँग्रेसनं सगळ्यांचा धुव्वा उडवलाय। 65 जागांवर काँग्रेस या ठिकाणी पोहोचलेली आहे। जेजेपी आणि भाजप मागच्या वेळेला इथे सरकार स्थापन केलं होतं, त्यानंतर आता जेजेपीचा या ठिकाणी पूर्ण धुव्वा उडालेला पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तसंच भाजप आणि पीडीपी यांनी सत्ता स्थापन केलेली होती। मात्र त्यानंतर इथे देखील जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी 4 जागांपर्यंत मर्यादित राहिलेली पाहायला मिळते। दुष्यंत चौटाला हे जेजेपीचे सर्वेसर्वा आणि त्यांचीच या ठिकाणी पिछाट्या पाहायला मिळते। जननायक जनता पार्टी या ठिकाणी खातंही उघडू शकलेली नाहीये। काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर, भाजप 21 जागांवर आघाडीवर, इतर 4 जागांवर आघाडीवर आणि जेजेपीला आणि एएसपीला मिळून या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाही। चंद्रशेखर आझाद यांची एएसपी पार्टी आणि जेजेपी हे दोघंही मिळून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। मात्र या दोघांनाही आपला करिश्मा दाखवता आलेला नाही, त्यांना साधं खातंही उघडता आलेलं नाही आणि दुष्यंत चौटाला हे सुद्धा पिछाडीवर आहेत। हरियाणामध्ये प्रचारात